या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आदियो, या ना सोनियाताई। काही काम होतं का? नाही, सिट, बस ना प्लीज। हे बघ ईशा, मी आत्ता खूप जास्त डिस्टर्ब्ड आहे आणि मला तुझ्याशी खूप जास्त बोलायचं आहे। सो प्लीज बेअर विथ मी, ओके? प्लीज। मॉम इन लॉ त्यांची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहेत, हे माहिती आहे तुला? हो, त्या म्हणाल्या तसं। मग त्या त्यांची सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावर का करतायत हे तुला माहिती आहे का? बिकॉज शी थिंक्स that you are Rajanandini. Are you okay with this? खरं सांगू सोनियाताई, मला ना काहीच कळत नाहीये। म्हणजे मी खूप कन्फ्युज्ड आहे हो। I know ईशा, I really understand you. मला तुझी सगळी सिच्युएशन कळतीये। टेल मी वन थिंग ईशा, ब्रो इन लॉ हे विक्रांत सरंजामे नाहीत, हे खरंच तुला माहिती नव्हतं? हे घ्या पाणी। बोल ना, शांत काय आहेस? तुला माहिती नव्हतं ना ईशा? विक्रांत सरंजामे हे खरे सरंजामे नाहीयेत, हे तुला माहिती नव्हतं। इनफॅक्ट सरंजामे प्रॉपर्टीज पैकी त्यांना काहीही हिस्सा मिळणार नाहीये आणि फक्त ते केअरटेकर आहेत, हेही तुला माहिती नव्हतं ईशा। एम आय राईट? राहून गेलं असेल त्यांच्याकडून। ओ गॉड ईशा, राहून गेलं? आर यू किडिंग मी? तुम्ही नवरा बायको आहात, फॉर गॉड सेक ईशा। त्यांनी तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करायला हव्यात। इनफॅक्ट मला तरी वाटतं की त्यांनी लग्नाआधीच या सगळ्या गोष्टी तुला सांगायला हव्या होत्या ईशा। मला वाटलंच होतं असं काहीतरी असणार आणि तुझा चेहरा बघून तर मला माझी खात्रीच झाली होती। सोनियाताई, मी ग्रीन टी आणते तुमच्यासाठी। ईशा, प्लीज प्लीज डोंट चेंज द टॉपिक। हे सगळं सिरियस आहे ईशा, दिस इज इम्पॉर्टंट। हे बघ, या घरात एक अशी रूम आहे ज्या रूम मध्ये आम्हा कुणालाही जाण्याची परवानगी नाहीये, पण ते सोड, त्या रूम मध्ये नेमकं काय आहे किंवा त्या रूम मध्ये ब्रो इन लॉ जाऊन नेमकं काय करतात हे त्यांनी स्वतःच्या बायकोला सुद्धा सांगितलेलं नाहीये। विक्रांत सरंजामे हे त्यांचं खरं नाव नाहीये, हेही त्यांनी तुझ्यापासून लपवून ठेवलं।